नमस्कार, मी सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्तान पोस्ट. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची सगळीकडे रेलचेलच आहे. ग्राहकांची पण लगबग सुरू आहे. घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू आहे. आज आपण गणेशोत्सवानिमित्तच एक विशेष शो करत आहोत आणि या शोमध्ये आपल्याला गणपतीचं एक अनोखं डेकोरेशन बघायला मिळणार आहे. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भारतीय वायुसेनेत सेवा केलेले निवृत्त एअर कमोडर राहुल मसलेकर आणि त्यांच्या पत्नी चित्रा मसलेकर. सर, मी आपलं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार सर, आपल्या पाठीमागे आम्हाला काहीतरी आज एक वेगळं दिसतंय. आपण एक डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गणपती पण आहे, त्याचा उंदीर पण आहे, पण रूप वेगळं आहे. तर काय आहे यंदा वेगळं? यंदाचा गणपती बेसिकली आता 2 महिन्यापूर्वी ऑपरेशन सिंदूर झालं होतं, ज्याच्यामध्ये वायुसेनेचे वायुकर्मी आणि बाकीचे म्हणजे आपल्या आर्म फोर्सेसचे आर्मी नेव्हीचे लोक सुद्धा पार्ट घेतलं होतं त्यांनी. पण दिस वॉज अ एअर वॉर म्हणून ॲज अ ट्रिब्यूट मी यावर्षीचा गणपती हा पायलट गणपती बनवलेला आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा उंदीर जो आहे त्याला एअरफोर्समध्ये आता वेपन सिस्टम्स ऑपरेटर म्हणतात. ते सुद्धा वैमानिक प्रमाणेच लढाऊ विमानात उडतात, म्हणून उंदराचं शेपही एका पायलट सारखाच आहे. दॅट इज द थीम ॲज अ ट्रिब्यूट टू ऑपरेशनल सिंदूर पायलट्स ऑफ इंडियन एअरफोर्स. बाजारात वेगवेगळ्या गणेश मूर्ती मिळतात आणि त्या सुंदर सुबक पण असतात, पण तुमच्याकडचं हे वेगळं रूप आहे. आणि तर त्याच्या मागे काय कारण आहे? ही मूर्ती तुम्ही स्वतः बनवलेली आहे का? हो, मी दरवर्षी जसं जमेल तसं ऑफकोर्स स्वतःच बनवतो. ह्याची माती सुद्धा 95-97ला मी लेहमध्ये पोस्टिंगवर होतो, तर तिथून आपले सिंधू नदीच्या पात्रात मधली माती आहे ही. आणि जे तिथले लोक त्यांच्या गोंपा किंवा घरं बनवण्यासाठी वापरतात त्याला गोंपा मिट्टी म्हणतात. ती मी पोस्टिंग माझी झाली तिथून परत खाली आलो तेव्हा माझ्याबरोबर एक छोटी पिशवीभर माती घेऊन आलेलो आहे. त्याच मातीचं दरवर्षी मी गणपती बनवतो आणि विसर्जन मी जेव्हा घराच्या बादलीमध्येच करतो, त्यामुळे ती माती सुद्धा रिसायकल होते, माती फेकली जात नाही. त्यामुळे जे 97 पासनं चालू आहे मातीचं, छोट्या पिशवीमधली जेवढी माती आणली होती त्याच मातीचा मी छोटा असा गणपती बनवतो. यावेळचा गणपती तुम्ही बघाल तर त्याला 2च हात आहेत, 4 नाहीत, कारण हा टिपिकल ह्युमन एलिमेंट त्याच्यात दाखवले गेलं आहे. कारण पायलट्सना असं 4 हात असू शकत नाहीत ना, म्हणून दॅट इज अ डिफरन्स. थोडासा डिफरंट आहे माझा गणपती या वर्षीचा. सर, नक्कीच आपण म्हणालात तसं यंदाच्या रूपात ज्या देवता आहेत तर त्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्या सेनेवर लढणाऱ्या सैनिकांच्या रूपाने भारतीयांचं रक्षण करत होत्या. हा एक वेगळा संदेश आपल्याकडून या आपल्या थीम मधून मिळतो. सर, ही वेगवेगळ्या रूपातल्या मूर्ती बनवणं, घरी स्वतः त्या बनवणं, ह्याची सुरुवात कशी झाली? ते कसं सुचलं तुम्हाला की आपणच स्वतः ही मूर्ती बनवूया? त्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छिते. जसं आता राहुल म्हणाला की आम्ही लेहमध्ये होतो, 96-97 मध्ये असू तेव्हा आम्ही तिकडनं लेहमध्ये सिंधू नदी आहे आणि तिथे आम्ही फिरायला जायचो आणि तिथलं ते वातावरण आणि तिथली मुख्यतः माती, जिथे आम्ही राहत होतो तिथे ज्या बरॅक्स पद्धतीची घरं म्हणजे रूम्स म्हणा तुम्ही, त्या पण त्या गोंपा मिट्टीच्या बनलेल्या असायची. तेव्हा आमची राहण्याची व्यवस्था जी होती ती, आणि ती माती बघून, त्या सिंधू नदीचं पात्र बघून तिथे राहुलला असं वाटलं की ह्याचा गणपती करून बघावा. तोपर्यंत त्यांनी कधी गणपती केला नव्हता. आणि मला असं तेव्हा वाटायचं, आमच्या दोन्ही मुली लहान होत्या तेव्हा, खूप 1ली-2रीत होत्या, आणि तेव्हा मला असं वाटायचं की आपण इथे एरवी जेव्हा आपल्या घरात राहत असतो तेव्हा मुलांना आपोआप सगळे उत्सव, आपले सणवार, त्यांची माहिती सगळी मिळत असते, त्यातनं ते शिकत जातात. पण आम्ही असे म्हणजे काही दर सणावाराला घरी येऊ शकत नाही, बाहेरच असतो, तर आपल्या मुलांना आपली संस्कृती, आपल्या ह्या सगळ्या गोष्टी कशा माहिती होणार असं मला वाटायचं. तर तेव्हा त्यांनी सहज म्हणून
तिथली माती घेऊन त्याचा गणपती बनवून बघितला आणि अगदी छान, म्हणजे चिकण माती असल्यासारखी ती माती होती. त्याचा छान गणपती झाला आणि तिथेच आम्ही त्या सिंधू नदीच्या पात्रामध्ये त्याला विसर्जन केलं. म्हणजे तिथे आमची पहिली सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग परत येताना त्यांनी सांगितल्याप्रमाणे ती माती आम्ही घेऊन आलो बरोबर आणि दरवर्षी घरातच विसर्जन करून, दरवर्षी म्हणते मी, पण म्हणजे जेव्हा सर्व्हिस असेपर्यंत जेव्हा तो घरी असायचा, करू शकायचा, तेव्हाच आम्ही गणपती, म्हणजे त्यांनी मूर्ती केली तरच आम्ही पूजा करायचो, अन्यथा आम्ही पूजा नव्हते करत. स्वतः आकार दिलेल्या मूर्तीचं पूजन करणं हा एक वेगळा अनुभव असतो. तुम्हाला त्यावेळेला काय जाणवतं की जेव्हा आपणच त्या मूर्तीला आकार दिलेला आहे, आपण ती घडवलेली आहे? म्हणजे तेव्हापासून खरं तर गणपतीची पूजा करण्याची आम्हालाही मजा यायला लागली, आमच्या मुलींनाही त्याच्यामध्ये खूप, आणि त्यांची मग मित्रमंडळी जमायची, आमची एअरफोर्स मधली जी कोण असतील लोक, त्यांच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावरती आम्हाला तो गणपती साजरा करायची खरंच म्हणजे इतके वर्ष खूप मजा लुटली आम्ही. त्याची एक वेगळीच मजा असते, कारण एकतर आमच्या बाबतीत काय झालं, जिथे असू तिथे गणपतीची मूर्ती मिळेल याची शाश्वती नव्हती आणि जेव्हा राहुलला वेळ असेल तेव्हा तो ती करायचा आणि मग तेव्हा आम्ही खूप आनंद लुटायचो त्या उत्सवाचा. काही वेळेला मध्ये म्हणजे एखादं वर्ष तो कॉंगोला गेला होता युनायटेड नेशनच्या पीस गिव्हिंग फोर्समध्ये, किंवा अशा ठिकाणी जावं लागलं, तो नसला घरी, तर आम्ही नाही केली पूजा. म्हणजे इतकं अगदी धार्मिक किंवा घरातलं ते असतं ना पारंपरिक वगैरे असं काही आमचं नव्हतं. मुलांना मजा यावी, सगळ्यांनी मिळून उत्सव साजरा करता यावा. जिथे आपल्या एअरफोर्स स्टेशनमध्ये मराठीच काय इतर लोक सुद्धा आमच्याकडे अगदी आवडीने यायचे तो गणपती बघायला, यांनी केलेला म्हणून कसा, त्याची सगळ्यांना खूप अगदी मजा वाटायची. त्याची मजा खरं औरच असते, म्हणजे वेगळीच असते. आपण ही जी मूर्ती बनवलेली आहे ती तर सिंधू नदीच्या मृदेपासून बनवलेली आहे. हे सगळं जे काही डेकोरेशन आहे तर ते पर्यावरणपूरक करण्यासाठी आपण कसे प्रयत्न करता? आता मातीमध्ये नुसती माती आहे, त्याच्यामध्ये ऑफकोर्स थोडंसं पेपर पल्प घातलेलं आहे त्याला थोडंसं स्ट्रेंथ येण्यासाठी. नाहीतर मागे जसं तुम्ही बघाल ते एफओचं कॅलेंडर लावलेलं आहे आणि जे माळा लटकतायत त्या शंख शिंपल्याचे आहेत. विमान बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये गणपती बसलेला आहे, पायलट गणपती जो बसलेला आहे, ते सुद्धा असं आपल्याकडे कधी ना कधी आपण काय मागवतो, गोष्टी कुठे येतात, बॉक्सेस येतात. ते बॉक्सेसचे असं काही म्हणजे थर्मोकोल वगैरे प्लास्टिक वगैरे बिलकुल वापरलेलं नाहीये. आणि आता विमानाची छोटी छोटी दिसत आहेत तुम्हाला मागे, तुम्ही झूम केला तर तुम्हाला दिसेल त्या माळांवरती, ते सुद्धा ऑरिगॅमी ही सुद्धा एक आर्ट आहे. पेपरापासून आर्टिकल्स बनवायचे छोटे छोटे, तर तसं ते विमानं छोटी छोटी बनवलेली आहेत. बस एवढंच आहे. आणि ऑफकोर्स लाईट आहे, LED वापरतो लाईट आजकाल, त्यामुळे ते सुद्धा थोडंसं विजेचं कमीच वापरला जातो आणि इट इज सपोज टू बी एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आता ह्याच्या पलीकडे अजून काहीही आम्ही थोडीशी पाहिजे तर फुलं लावू, अजून काही एक्स्ट्रा करणार नाही आहेत. त्यामुळे वन कुड से दिस इज अ एन्व्हायरमेंट फ्रेंडली. सर, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असिंधू सिंधू पर्यंतचा भारत अशी त्यांची संकल्पना होती आणि तो जो अखंड भारताचं प्रतीक असलेली जी सिंधू नदी आहे तिथली माती घेऊन तुम्ही हा वायुसेनेच्या गणेशातला गणेश बनवलेला आहे. ऑपरेशन सिंदूर ही त्या मागची प्रेरणा आहे. धार्मिकतेला, गणपती सारख्या धार्मिक उत्सवाला आपण एक राष्ट्रीय उत्सव बनवलंय असं आपण इथे नक्कीच म्हणू शकतो. सर, आपण आम्हाला आज वेळ दिला आणि आपण हे जे काही अभिनव संकल्पना तयार केलेली आहे तर ती दर्शकांना दाखवलीत, त्यासाठी मी आपले आभार मानते. हा शो कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.